आजची बोधकथा बेडूक आणि बैल. दुसऱ्यांसारखं मोठं बनायचा हट्ट बेडकाच्या जीवावर बेतला. तो कसा? चला तर मग आजची कथा पाहूया. एक छोटासा बेडूक तलावाजवळ राहत होता. तो आपल्या छोट्या जगात खूप आनंदात होता. एक दिवस त्यानं एक मोठा बैल पाहिला. इतका मोठा की बेडूक थक्क झाला. त्याला खूप आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, मी पण याच्यासारखा मोठा होऊ शकतो. त्यानं तोंडावाटे हवा घ्यायला सुरुवात केली आणि तो हळूहळू फुगायला लागला. थोडा मोठा झाला. तो मित्रांना विचारतो, आता झालो का मोठा? मित्र म्हणाले, नाही. तो अजून फुगला. आणखी मोठा झाला. पण मित्र पुन्हा म्हणाले, अजूनही नाही. आता बेडूक हट्टानं पेटून उठला आणि पूर्ण जोरात फुगला आणि अचानक धडाम! बेडूक फुटला. त्याचा करुण अंत झाला आणि त्याचे मित्र फक्त पाहतच राहिले. त्या शांत तलावात एक सत्य घुमलं. दुसऱ्यांची नक्कल करताना स्वतःची मर्यादा विसरू नका. कथेतील बोध: स्वतःची ओळख जपा आणि आपली मर्यादा कधीच विसरू नका. लाडक्या मुलांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर बोधकथांसाठी किलबिल रिटर्न चॅनेल सबस्क्राईब करा. कारण पुढची कथा आणखी मजेदार आणि शिकवण देणारी आहे. बाय बाय.